म्हणजे काय ठीक आहे काय आम्ही गुन्हा नाही तुम्ही कशाला करताय गुन्हा अरे मी तुम्ही कशाला आले इथे प्रचार करायला आले कसे काय तुम्ही आहे ना घरी सर आहे ना चला चौकीला चला आपण चला चौकीला चला चौकीला आमच्याकडे पुरावा आहे पुरावा आमच्याकडे व्हिडिओ आहे करायची नाही अरे रोजबाजी करायची नाही आम्ही रिस्पेक्ट करतो कोणत्या चौकीत जायचं कुठल्या चौकीत गाडी बस चला मी काय नाही गाडीवर असं कुठं असतं मग कसं असतं बसा बसा गाडीत बसा असतं मी तुम्ही चालत चौकी आम्ही चौकीला चला तुमच्या बरोबर ऐक ना मी काय नाही गाडीवर असं कुठं असतं बसा बसा गाडीत बसा असता मी तुम्ही चालत चौकीला हा चला चौकीला चला तुमच्या बरोबर आम्ही चला हे ऐक ना गणेश त्या घरापाशी पण 2-3 लोक थांबवा नाही द्यायचं ते होईल नाही ते 2-4 लोक थांबू दे ना इथल्या तिथं त्या घरापाशी गाडी चेक करा गाडी नाही घरात बी ठेवलं तिथं ठेवलं ते ठीक आहे गाडी नंबर घेतलाय ना मी गाडी नको जाऊ दे नाही आचारसंहिता कळती का नाही त्याला तुम्ही म्हणताना काय करायची करा काय बोलू नाही आम्ही कुठे पैसे वाटतो आम्ही म्हणतो मी पैसे वाटतो लोकांच्या घरात जाऊ आमच्याकडे पैसे तर असले ठेवले बघा तुम्ही तिथं राहिले झाले अहो पण तुम्ही 4 वर्ष 5 वर्ष का नाही येत त्यांच्या इथं आज कसे का आले आचारसंहितेमध्ये तुम्ही प्रचार करायला आले तुम्ही चौकीतला कॅमेऱ्यात बी कळन तुम्ही आहे ना तिकडे आमच्याशी नका पंजा बीजेपीचे उमेदवारांचे वडील हे करतात यांची गाडी पैसे वाटत होते असं तुम्ही माहिती घ्या त्या गाडीत अशी आणलेली परत चौकीच्या समोरून पळाली नाही गाडीतून गेलीच कशी काय हे आपलं तो त्यांच्या घराच्या जो व्हिडिओ आहे ना हा तो कुठे कुणाकडे मॅडम आम्ही प्रसंगाचे कार्यकर्ते आहोत आणि हे माजी मंत्री उमेदवारांचे वडील येते आचारसंहिता काल 5:30 वाजता संपली बरोबर आहे आज 30-35 लोक घेऊन भाषण काय करतात लोकांच्या बरोबरी जाऊन भाषण करणं म्हणा पैसे वाटतं म्हणा का चाललंय असं बरोबर बघितलं आम्ही व्हिडिओ आमच्याकडे व्हिडिओ आहेत त्यांचे जिथे भाषण करत होते ते तिळगुळ द्यायला घेतो तिळगुळ देताना तुमच्या भाषण करायचा संबंध येतो पुढं हा रोड साहेबांनी केला होता साहेबांनी याचं नियोजन केलं होतं ह्याचा काही संबंध आहे का आपल्या कॅमेऱ्यात बी बघताना तुम्ही गाडी इथं थांबवलेली गाडी इतकी फास्ट गेली ना हे गाडीतून उतरलं गाडी फास्ट गेली कॅमेऱ्यात बघा आपल्या चौकीच्या कॅमेऱ्यामध्ये मॅडम तुम्ही ना बघितलं तुमची गाडी इतकी फास्ट गेली ना इथून हिशोबाच्या बाहेर चुकी नव्हती तर गाडी पळवली गेले आता बघू मी काय म्हणते गाडी हा विषय नाहीये महत्वाचा विषय काय तुमचं काय म्हणणं आहे आचारसंहितेचा भंग झाला गाडी गेली दुसरी इमर्जन्सी वॉटेवर असं कसं मॅडम कॅश होती ना त्याच्यात कॅश वाटत होती ती मालक घेतोय गाडीचा आणि ड्रायव्हर कशाला त्यांना विचारा तुम्ही घाबरला होता का नाही मी कसं गावलो मग तुम्ही कुठे गेलता नसताना काम नाही पळालं ते खुल्ला टाकून चेक केलं ना आपल्या चौकीतच चेक करा जास्त नका
कशाला राग बी काही नाही नाही तुम्ही इथून का गेला हो नाही तुमचे माणसं मागे होते पुढं हो, साहेब कॅमेरा कॅमेरा अक्का चेक करा कोणी तुमच्या मागे नव्हतं होतं ना साहेब ते. कोण होतं कोण नव्हतं तुम्ही अहो, साहेब उतरून असे नुसतं दार लागत नाही तर तुम्ही लगेच बुंग दिशेने पळून गेला बरं ऐका ना आम्ही खोटं बोलत असेल तुम्ही खरं एक बोलत जण असाल, सोडले कॅमेरा- ते. कॅमेरा खोटं बोलन का काय 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 करतील काय याचं? पैशाची बॅग सोडून आलायचं तिथं घेऊन कसला फास्ट गेला येड्या चौकीचा कॅमेरा चेक करा फक्त तुम्ही घाबरला असेल तुम्ही घाबरला का हो ड्रायव्हर घाबरतो का होय मी घाबरले नाही मग तुम्ही गेलता का तिकडं असं गेलता का पुढं नाही का गेला तुम्ही साहेबांना सोडून तुम्ही थांबा ना. साहेबांना सोडून तुम्ही का गेला मी यांना विजय ताले सरला अहो, पण आणायला त्यांना गेलो. सांगायचं होतं ना सांगायचं काम बरं, आहे. ह्यांना- अहो, पण गाडीचे मालक कोण आहे साहेब आहेत ना मी काय म्हणते सगळं झालंय आता सर येत आहेत आल्यानंतर बोलूयात ए सांग तिथं बस चल तिकडे वापी जाकी भेट जाऊ त्याचं नाव विचार द्यायचं नाही, त्याला माहिती नाही का? आपण नाव वगैरे सगळं घेऊ ठीक आहे आणि एक जण सोडले पण ना गाडीतलं त्यांनी तिथं तिथे गाडीत एक जण सोडून आले गाडी खाली गेली का ते माहिती नाही आम्हाला. सगळं होणार होणार सगळं ठीक आहे बसू द्या त्यांना इथं तुम्ही पण बसलात बाकी सगळे बाहेर थांबलात तरी आहे चालेल. मॅडम, आहे. ठीक आहे? या बाई. अहो साहेब पण आम्हाला नाही ना पटत. टू-व्हीलरवर घेऊन तुम्ही टू व्हीलरवर घेऊन जाणं तुम्हाला संबंध का तुम्ही हे चेक कर ना पैसे मालक इथं आहे साहेब गाडी साईडला लावली होती ते लगेच जायची काय गरज होती त्याला लगेच का पाठवलं जरा मागो येतो ना गेला का ते? गेला तो आता फेकलं त्याने टाकून दिलं त्यांनी गाडी घेऊन पैसे म्हणजे काही नाहीये तरी मला बोलवलं होतं आज तिथे 10-12 महिला होत्या हा? मी करत आलो नाही हे केलं ते आपण खुलासा करून घेऊ ते काय बोलणार? चौकीचे कॅमेरे चेक केले नाही इतकी गाडी फास्ट गेली ना इथूनच म्हणजे साहेब उतरले गाडी काय ड्रायव्हर घाबरला ड्रायव्हर कशाला घाबर राज्यमंत्र्यांचा ड्रायव्हर कुठं घाबरतो का बरं आपण कोणाला मारलंय का काय केलंय का काय असं बी नाही ना हॅलो नमस्कार सर अरे असले फास्ट पळाले ना तो बे, तसं काय त्याला आपण मारायचं काही नव्हतं आपल्या कॅमेरे चेक करा फक्त सगळं चेक करा आता फेकलं तुमच्या साहेब. तक्रार करा ऐका ना साहेब ह्याच्यात आमची जेवढी वय नाही तेवढा अनुभव तुम्हाला आहे राजकारणातला साहेब आणि तुम्ही अशी उत्तर देताय शांत अहो. बसतो म्हणून त्याचा तुम्ही काय बरं, फायदा घेतोय आम्ही काय नाही ना. मगाशी मी यांच्याशी बोलतो तर हे कारण नसताना मोठमोठ्याने बोलत होते. कारण नाही असं कसं म्हणताय साहेब कारण तुम्ही? नसताना तुम्हाला सगळं बोलून का? हॅलो नाही, पैसे वाटत होते. अरे प्रकाश अरे इकडे नाही फुल्ल पळालं नाही तू तिथं सगळं हो. काय बोलवला आमचं इथे काय झालं ते काय आपला ड्रायव्हर आला का बोला इकडे काय अहो काय आता दिलं फेकून हा? हो साहेब हो, गाडी इथेच आहे. आता आली गाडी आत्ता आली नाही, बघू द्या ना त्यांना गाडी आत्ता आली थांबा. हे, कुठे तो driver कुठे? हॅलो बोला. हा. मास्टर माइंड नाही त्यांनी त्यांनी फेकलं मला ऐका ना हो, एक मिनिट. हो, सरका बाजूला. गाडी हा, खाली सरका. गाडी खाली पूर्ण आली. हे कुठे? हे, थांबा साहेब फोन चालू आहे. हो, तुम्ही थांबा. गाडी इथून का नेली तुम्ही मला नाही, हो, समजा ऐका. कोणी काय बोलणार भाषण करत होते भाषण करायला काय संबंध आहे शांत बसा. कोण होते? फोन सुरू आहे.
काय? हा. विजय जाधव साहेबांना घ्यायला गेलो बाकी काय कशाला गेलता कुणी जायचं नाही, तुम्हाला पण आता गुन्हा दाखल दोन व्हिडिओ काढा रे मला एकला जमान कुणी नाही जायचं तिकडे येतो. मी फिर्याद देणार आहे. कशा करता तुम्ही गाडी तुमची नेली? राव. आणि पुढे ते मोठे कार्यक्रम हा. संपला. ऐका ना, आणि सर, एक मिनिट. फोन बोलू द्या 2 मिनिटांनी करतो. हा तुम्ही गुन्हा दाखल करून घ्या आम्ही जातो काय अडचण नाही शांत आम्हाला बसा. आहेत ना साहेब आहेत ना इथं अवसरे साहेब आहेत. पाटील साहेब येतो बनवून. हा आणि पाटील साहेब पण येत होते वाकडे साहेब सॉरी वाकडे साहेब येत होते हो हो हा सर. हा सर. हॅलो. उद्या 15 जानेवारी अर्थात उद्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीचा मतदानाचा दिवस. या पार्श्वभूमीवर आज दुपारपासून भाजपच्या एकूणच सगळ्या दादागिरीला आणि पैसे वाटण्याच्या प्रकाराला ऊत आलेला आहे. खूप जोरदार या ठिकाणी पैसे वाटण्याचा प्रकार चालू आहे. ज्यांनी पुण्यामध्ये राज्यामध्ये देशामध्ये प्रचंड असा भ्रष्टाचार केला त्यांना कुठलाही विकास प्रकल्प नसल्यामुळे पैसे वाटण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे भाजपमध्ये गेलेले माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी आज स्वतः या ठिकाणी दुपारपासून पैसे वाटायला सुरुवात केलेली आहे. त्यांचे चिरंजीव अभिजित जे माझ्या विरोधात निवडणूक लढवत आहेत त्यांना त्यांच्यासाठी भाजपच्या इतर 4ही म्हणजे एकूण उमेदवारांसाठी ते स्वतः पैसे वाटतायत आणि त्यांना हे पैसे वाटताना आज आमच्या मतदारांनी आणि एकूणच कार्यकर्त्यांनी आझादनगरच्या परिसरामध्ये पकडलेलं आहे. त्यांना त्यांच्या गाडीसहित वानवडी बाजार पोलीस चौकीमध्ये घेऊन गेलेले आहेत. पुणे पोलीस अर्थात वानवडी पोलीस त्यांची चौकशी करत आहेत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आम्ही त्या संदर्भामध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची मागणी केलेली आहे. आणि या संदर्भात पैसे वाटतानाचे काही एकूणच तिथं फिरताना हे सगळे व्हिडिओ आम्ही दिले. अशा परिस्थितीमध्ये राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. पण त्याचबरोबर पुणेकरांनी आणि वानवडी साळुंकेर प्रभागातील नागरिकांनी आता या ठिकाणी समजून घ्यावं की मी सातत्याने सांगतो की वानवडीत भाजपवाल्यांनी 68 कोटीचा गैरव्यवहार केलाय. ह्या गैरव्यवहाराचे पैसे आता या ठिकाणी तिथं वाटले जातात कारण की दाखवायला कामच नाही आणि पैशातून पुन्हा एकदा सत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जातोय. पण मला माझ्या वानवडी आणि साळुंकेर प्रभागातील नागरिकांवर माझा प्रचंड विश्वास आहे ते निश्चित पैसे वाटणाऱ्यांना अद्दल घडवतील.